तर मंडळी, खानदेशामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी केल्या जाणारा पाहुणचार म्हणजे शेवभाजी ही प्रत्येकाच्याच घरोघरी फेमस असते. तीच रेसिपी आपण इथं पाहणार आहोत. त्यासाठी 2 कांदे घेतलेत, खोबरं घेतलेत, 1 टोमॅटो घेतल्यात, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, खरपूस चांगला भाजून घ्यायचा. तो मसाला आपल्याला ताटात पूर्ण काढून घ्यायचा आणि त्याच तव्यावर मी 2 चमचे तर धणे घेणार आहे. धण्यामुळे भाजीला पण खूप चांगला घट्टपणा येतो. मसाला आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा. नंतर अद्रक घ्यायची, कोथिंबीर घालायची, 1 चमचावर मीठ घालायचं, वाटण आपलं तयार करून घ्यायचं. आता फोडणी करून घ्या. फोडणीसाठी आपलं जिरं मोहरी घालून घ्यायची, वाटलेलं वाटण होतं ते आपल्याला त्यात घालून घ्यायचे आणि घरातलेच कोरडे मसाले घालायचे, जे की प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात. लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला घालायचा. गरम मसाला मध्ये आवर्जून घाला. गरम मसाला किंवा काळा मसाला घाला, त्यांनी भाजीला एक चांगलीच टेस्ट लागते. नंतर थोडंसंच पाणी घालायचं, तेल सुटेपर्यंत. बघू शकता मस्त भाजीला आपलं तेल चांगलं सुटलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे. घरातल्या व्यक्तीप्रमाणे तुम्ही त्यात पाणी घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ अगदी आपल्याला थोडंच घालायचं, कारण आधी पण वाटणामध्ये आपण मीठ घातलं होतं. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. भाजी पूर्ण उकळ आली की गॅस बंद करायचा. नंतरच त्यावर वरतून आपल्याला शेव घालायची. जर तुम्ही उकळत असताना जर शेव टाकले आणि भाजी चांगली उकळू दिली तर शेव पूर्ण गाळ होतात, म्हणून आपल्याला पूर्ण हे झाल्यानंतरच आपल्याला शेव टाकायचे. मस्तपैकी आपल्या गरमागरम शेवभाजी इथं तयार झाली. आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.